कसं लागतंय? आवडलं? हां मग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये. आज आपण बघणार आहोत सुका जवळा कसा करायचा आणि तो धुवायचा कसा, क्लीन कसा करायचा हे सगळं बघणार आहोत. तर पहिल्यांदा तर आपण जवळा घेतलेला आहे, तो चांगला 10 ते 15 मिनटं पाण्यात भिजत घालायचा, जेणेकरून तो थोडासा फुगतो आणि चवीला अजून छान लागतो. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे मी असं वरवरून जवळा काढते, म्हणजे याच्यामध्ये जवळ्यामध्ये काय असं हा जमिनीवर सुकत घातलेला असतो, त्याच्यामध्ये मातीचे कण किंवा छोटे छोटे खडे असे खूप असतात. म्हणून तो 3 ते 4 पाण्यामध्ये धुतला तर मग ते खडे निघून जातात. आणि धुतानाही असं वरवरूनच धुवायचा आहे, म्हणजे खालती जो मातीचा थर किंवा काय असेल तो राहतो. जसं मी केलेलं आहे तसं. आता हे मी तिसऱ्यांदा ते चौथ्यांदा धुतलेलं आहे. याच्या आधी थोडेसे अजून निघालेले. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे धुवाल तर ते निघून जातील, म्हणजे ते खाताना तुमच्या तोंडात येणार नाही. धुवून झाल्यानंतर तुम्ही तेल कढईमध्ये गरम करा. त्याच्यामध्ये लसूण घातलेले, मिरची घातलेली, कांदा घातलेला एक चिरून चांगला व्यवस्थित परतवा. त्याच्यावरती कांदा असा जरासा ब्राउनिश झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आता कैरी घातलेली. इथे तुम्ही बटाटा किंवा वांगही घालू शकता, खूप छान लागतं तेही याच्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हळद, हा घरगुती कोळी मसाला आहे आमचा, तो घातलेला आहे. तुमच्याकडे कोळी मसाला नसेल तर तुम्ही तुमचा मसालाही घातला तरी चालेल. नंतर धुतलेला जवळा घातलेला आहे, मीठ घातलेलं आहे, चांगलं व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो घातलेलं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर 3 ते 4 मिनटं वाफेवर थोडंसं शिजू द्यायचं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्या प्लेटवर पाणीही ठेवू शकता वाफेवर शिजवण्यासाठी. मी नव्हतं ठेवलेलं, मला गरज नाही वाटली. आणि एकदम लो फ्लेमवर 3 ते 4 मिनिट इनफ आहेत. त्याच्यामध्ये हा जवळा शिजतो आणि आपण भिजतही घातलेला होता, म्हणून हा जवळा शिजायला काही जास्त वेळ लागत नाही. नंतर कोथिंबीर भरपूर सारी अशी घाला आणि रेडी आहे तुमचा हा सुका जवळा. सध्या पावसाळा सुरू होणार आहे, अजून काही झालेला नाही आहे आणि मच्छी मिळत नाही आहे, तर अशा वेळेस असा सुका जवळा एकदम भन्नाट लागतो. भाकरीबरोबर नक्कीच ट्राय करा. आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. काय करतोस? ठीक आहे. आवडला? आवडला? हां मग.